जुलै 2018 HSC बोर्ड एक्झाम जुलै 2018 जनरल फाउंडेशन कोर्स एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तर जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाची आपण ही जी प्रश्नपत्रिका आहे जुलै 2018ची ही आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहे. तर आता ही प्रश्नपत्रिका पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासह किती उत्तर लिहायचं ते देखील सांगणार आहे. जे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय अपेक्षित आहे आणि ते किती लिहिलं पाहिजे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे उत्तरासह सोडवलेली प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी आज पाहणार आहे. तर 60 मार्काची प्रश्नपत्रिका, 2.5 तास वेळेची आणि 3 पेज आहेत. मराठी माध्यमाची ही प्रश्नपत्रिका आहे. लक्षात. तर जनरल फाउंडेशन कोर्स उद्योजकता विकास किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. ओके. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर तुम्हाला माहिती आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न असतात आणि 5ही प्रश्न म्हणजे इम्पॉर्टंट आहे सोडवणं, आणि प्रत्येक प्रश्नाला 12 गुण असतात. त्यातला पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतो. रिकाम्या जागा भरा, सोड्या जुळवा आणि चुकी बरोबर. या प्रत्येकाला 4-4 मार्क असतात आणि 4-4 उपप्रश्न त्यामध्ये असतात. प्रश्न दुसरा, तिसरा आणि चौथा हा लघुत्तरी असतो, शॉर्ट आन्सर टाईप. तर दुसरा, तिसरा, चौथा देखील 12 मार्काचा असतो मुख्य प्रश्न. पण त्यातले जे सब क्वेश्चन्स आहेत, उपप्रश्न, हे प्रत्येकी 3-3 मार्काचे असतात. प्रत्येक प्रश्न मुख्य प्रश्नामध्ये कोणतेही 4 सोडवायचे असतात. आणि प्रश्न 5वा हा दीर्घोत्तरी आहे, तो देखील 12 मार्काचा आहे. आणि प्रश्न 5व्याला पुन्हा प्रश्न 5वा 12 मार्काचा और आहे. तर हे 6-6 मार्काचे उपप्रश्न याच्यामध्ये असतात. प्रश्न 5वा अ आणि ब 6-6 मार्क, किंवा पुन्हा प्रश्न 5वा त्याला और असतो, प्रश्न 5वा अ आणि ब. तर अशा पद्धतीने सगळे प्रश्न, प्रत्येक प्रश्न हा 12-12 मार्काचा असतो. तर पाहूया आता आपण या ठिकाणी. पहा, प्रश्न पत्रिकेचे पहिलं पेज आहे. तर सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळते 10 मिनटं अगोदर, त्यावेळी ती सगळी वाचून व्यवस्थित घ्यायची आणि कोणते प्रश्न सोडवायचे त्यांची निवड करायची. तर प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात अगोदर सूचना दिलेल्या असतात. सूचना 1 नंबर, सर्व प्रश्न अत्यावश्यक आहेत. प्रश्नपत्रिकेत जे 5 प्रश्न मुख्य आहेत ते अत्यावश्यक आहेत. 2 नंबर, सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. 3 नंबर, उजवीकडील अंक गुण दर्शवतात. उजव्या बाजूला जे अंक दाखवले ते गुण असतात किंवा मार्क असतात. लक्षात. तर या ठिकाणी पाहूया आपण. प्रश्न पहिला अ, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. अ त्यामधलं 4 मार्क आहेत रिकाम्या जागाला. अ, नाविन्याचा स्वीकार करणारी व्यक्ती म्हणजे टिंबटिंब होय. नाविन्याचा स्वीकार करणारी व्यक्ती म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन आहेत किंवा पर्याय आहेत. अकुशल कामगार, कंत्राटी कामगार, उद्योजक, कुशल कामगार. याचं उत्तर काय येईल? उद्योजक. नाविन्याचा स्वीकार करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. तर हे अशा पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला अ असं टाकायचं आणि खाली त्याच्यावर अ आणि पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. नाविन्याचा स्वीकार करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय, आणि उद्योजकला अंडरलाईन करायचं. लक्षात. उत्तर याचं उद्योजक. तर यामधलं ब, टिंबटिंब करण्याकरता प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. पर्याय: प्रसिद्धी, बाजारपेठ सर्वेक्षण, जाहिरात, विपणन, नियोजन. आणि याचं बरोबर उत्तर काय येईल? बाजारपेठ सर्वेक्षण किंवा मार्केट सर्वे ज्याला आपण म्हणतो. तर बाजारपेठ सर्वेक्षण करण्याकरता प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. त्या ठिकाणी
प्रतिनिधी, कंपनीचे प्रतिनिधी जातात नेमलेले, आणि त्या ठिकाणी एखाद्या वस्तूला किती मागणी आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी कस्टमरला किंवा जो ग्राहक एखादी वस्तू घेऊन बाहेर येतो त्याला त्या वस्तूविषयी प्रश्न विचारतात. हीच वस्तू तुम्ही का घेतली, किंवा जर तुम्हाला दुसरी दिली तर तुम्ही घ्याल का, ह्याच्यापेक्षा चांगले जर गुण असतील, त्याच्यामध्ये दर्जा असेल तर तुम्ही घेणार का, ही कितीला घेतली, असे विविध प्रश्न जे आहेत ते विचारले जातात बाजारपेठ सर्वेक्षण करण्यासाठी. तर हे प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. ओके. क, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना, MSFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली. पर्याय 1962, 1982, 1972, 1978, आणि यातला बरोबर पर्याय आहे 1962. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना 1962मध्ये करण्यात आली. ओके. तर या ठिकाणी हे तुमचं पहिलं पेज झालेलं आहे. दुसऱ्या पेजवरती पुढची रिकामी जागा 4थी ड. टिंबटिंब हा वितरण साखळीतील शेवटचा दुवा आहे. वितरण साखळी पाहिलेली आहे पहा. वितरण साखळीतील शेवटचा दुवा आहे. पर्यायात वितरक, उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी. काय येईल उत्तर याचं? आपण जी वितरण साखळी पाहिली पहा, उत्पादक, उत्पादकाकडून माल कुठं जातो, घाऊक व्यापाऱ्याकडं, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडं, किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडं. हा लक्षात. किंवा उत्पादक, उत्पादकाकडून घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्याकडून मध्यस्थ किंवा मॉल, नंतर किरकोळ व्यापारी, आणि नंतर ग्राहक. जे ग्राहकाकडं वस्तू जायच्या अगोदर कुणाकडं असते ती किरकोळ व्यापाऱ्याकडे असते. म्हणजे त्या वितरण साखळीतील ग्राहकापर्यंत माल पोहोचवणारा शेवटचा घटक कोणता आहे? किरकोळ व्यापारी. म्हणून याचं उत्तर येईल किरकोळ व्यापारी. लक्षात. टिंबटिंब हा वितरण साखळीतील शेवटचा दुवा आहे, किरकोळ व्यापारी. आता ब, प्रश्न पहिला अ झाला. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पर्याय निवडायचा आणि पूर्ण वाक्यात ती रिकामी जागा भरायची आणि योग्य उत्तराला अंडरलाईन करायचे. असं प्रश्न पहिला सोडवायचा. आता ब, योग्य जोड्या जुळवा. 4 मार्क. याच्यामध्ये गट अ आणि गट ब असतो. तर गट अ मध्ये सगळा गट अगोदर लिहून घ्यायचा आणि त्याची योग्य उत्तराची जोडी ब गटात जी आहे ती बाण करून पुढं उत्तर लिहायचं. तर अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. तर गट अ वाचतो मी अगोदर पहा. गट अ मध्ये अ, भरतीचा मार्ग, अ ब क विश्लेषण, ना नफा ना तोटा, ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक. आता ब गट पहा. खरेदी नियोजन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, परिसर मुलाखत, समविच्छेदन बिंदू विश्लेषण, नाबार्ड. आता गट अ मधले जे ऑप्शन आहेत त्याला गट ब मध्ये जोड्या जुळवायचं. तर गट अ मधले एक घेऊ आपण. अ, भरतीचा मार्ग. भरतीचे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला कोणता मार्ग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे का ब गटामध्ये बघायचं. भरतीचे कोणते मार्ग आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी आठवणं गरजेचं आहे. बहिस्थ भरती, अंतर्गत भरती, कॅम्पस इंटरव्ह्यू किंवा परिसर मुलाखत, असे वेगवेगळे भरतीचे मार्ग असतात. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं ब गटामध्ये तर काय आहे? परिसर मुलाखत. म्हणजे भरतीचा मार्ग परिसर मुलाखत हे त्याचं उत्तर येईल. ब, अबक विश्लेषण. अबक विश्लेषण जे आहे हे कशासाठी केलं जातं? अबक विश्लेषण म्हणजे काय? अ क्लास, ब क्लास आणि क क्लास असे 3 क्लासमध्ये हे वर्गीकरण केलेलं आहे, 3 वर्गामध्ये. तर हे कशासाठी केलेलं आहे? तर खरेदीचं नियोजन करण्यासाठी हे वर्गीकरण केलेलं असतं. म्हणजे कोणत्या वस्तूची किती प्रमाणात खरेदी करायची, किती त्याचं व्हॅल्युएशन असतं आणि किती संख्या असते. अ ब क. आलं लक्षात. तर अ ब क विश्लेषण काय येईल? खरेदी नियोजन. क, ना नफा ना तोटा. ना नफा ना तोटा हे कशामध्ये असतं तुम्ही आठवलं पाहिजे तुम्हाला लगेच. समविच्छेदन बिंदू जो आहे त्या बिंदूवरती नफा पण नसतो आणि तोटा पण नसतो.
ना नफा ना तोटा त्याला म्हटलं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे समविच्छेदन बिंदू विश्लेषण. पुढचा आहे 4, ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक. ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक. तर आता पर्याय राहिलेले कोणते आहेत पाहायचं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक राहिला आहे आणि नाबार्ड एक राहिला आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक असते. बँकांना, सगळ्या बँकांना नियंत्रण करत असतं बँकांवरती आणि बँकांना अर्थपुरवठा करत असते. त्यामुळे हे उत्तर नाही आहे. बरोबर. मग राहिलं काय, नाबार्ड. म्हणून ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी जी बँक आहे ही नाबार्ड आहे. नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना आणि उद्योगांना अर्थसहाय्य होत असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी जोड्याजुळवाचं झालेलं आहे प्रश्न. त्यानंतर खालील विधाने बरोबर की चूक सांगा. 4 मार्क. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. अ, स्वॉट विश्लेषणात जमेच्या बाजू व कमकुवत बाजू हे घटक संस्थेच्या अंतर्गत असतात. स्वॉट विश्लेषणामध्ये 4 घटक आहेत, SWO आणि T. S म्हणजे स्ट्रेंथ, जमेच्या बाजू. W म्हणजे विकनेसेस, कमकुवत बाजू. हे संस्था अंतर्गत घटक असतात. O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, संधी. आणि T म्हणजे थ्रेड्स, अडथळे. हे काय असतात, संस्था बाह्य घटक असतात. बाह्य वातावरणाचा, बाह्य परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आता इथं काय म्हटलं, संस्था अंतर्गत घटक, जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू हे संस्थे अंतर्गत घटक असतात. म्हणजे हे बरोबर आहे. ओके. त्यानंतर ब, महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. MCED, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बरोबर आहे का. तर हे चूक आहे, कारण महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे आहे. म्हणून हे दुसरं चूक आहे. तिसरं, भारतीय रेल्वेची मालकी केंद्र सरकारकडे आहे. रेल्वे तुम्ही पाहिलेलं आहे, रेल्वे वाहतूक ही फक्त केंद्र सरकारच चालवतं. रेल्वे वाहतूक राज्य सरकारना अधिकार नाही रेल्वे चालवण्याचा किंवा रेल्वे तयार करून ती प्रवासी वाहतुकीसाठी किंवा माल वाहतुकीसाठी वापरण्याचा. तर त्यामुळं केंद्र सरकार जे आहे त्यांच्याकडेची मागणी आहे. म्हणजे हे बरोबर आहे. तिसरं. ड, प्रकल्पस्थळाची निवड कच्च्या मालाच्या उपलब्धतेजवळ करणे फायदेशीर नसते. तर हे चूक आहे, कारण प्रकल्पस्थळाची निवड कच्च्या मालाच्या उपलब्धतेजवळ करणे फायदेशीर असते. इथं नसते दिलेलं आहे म्हणून हे चूक आहे. कारण जर प्रकल्पस्थळ आणि कच्चा माल हे जवळजवळ जर असतील तर माल ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनासाठी कच्चा माल नेता येतो, वाहतूक खर्च कमी येतो. त्यामुळे ते फायदेशीर असते. तर नसते दिले म्हणून हे चूक आहे. लक्षात. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला विचारपूर्वक जर तुम्ही सोडवला तर या ठिकाणी तुम्हाला 12 पैकी 12 मार्क देखील मिळू शकतो, ऑब्जेक्टिव्ह टाईप. आता पाहूया प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा, व्याख्या देऊन स्पष्ट करा कोणतेही 4. तर यामध्ये व्याख्या देऊन स्पष्ट करा कोणतेही 4, 12 मार्क. तर 6 पैकी कोणत्याही 4 व्याख्या लिहायचं आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. तर 6 दिलेले असतात. तर यामध्ये प्रत्येक व्याख्येला जेव्हा तुम्ही व्याख्या लिहिता, आता इथं विचारले स्वयंरोजगार, तर व्याख्या लिहिल्यानंतर त्या व्याख्येला त्या ठिकाणी 1 मार्क असतो आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 2 मार्क असतात. अशी 3 मार्कांची त्या ठिकाणी विभागणी केलेली असते. पाहता व्याख्या देऊन स्पष्ट करा कोणतेही 4, 12 मार्क. तर लिहित असताना प्रश्न 2 टाकायचा, नवीन पानावरती सोडवायला सुरुवात करायची. स्वयंरोजगार असं लिहायचं आणि त्याची व्याख्या लिहायची. तर तुम्हाला स्वयंरोजगाराच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर 2-3 व्याख्या दिलेल्या असतील, त्यातली जी सोपी व्याख्या असेल ती तुम्ही लिहायची. तर स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या ज्ञान व कौशल्याचा वापर करून व्यक्तीने निर्मिती, सेवा व व्यापार क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय सुरू करून
स्वतःच्या उपजीविकेचे साधन निर्माण करणे होय. ही अशी ही काय झाली स्वयंरोजगाराची व्याख्या. आलं लक्षात. आता ही स्वयंरोजगाराची व्याख्या लिहिल्यानंतर तुम्ही व्यवस्थित अशी लिहिली तर त्याला 1 मार्क मिळेल. आता काय करायचं आहे, पुढं त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. स्पष्टीकरणामध्ये स्वयंरोजगाराची गरज काय आहे ते लिहा, किंवा ह्या स्वयंरोजगारामध्ये कोणकोणत्या उद्योगांचा समावेश होतो. जसं की किराणा दुकान असेल, वाहन दुरुस्ती, टी व्ही दुरुस्ती, भाजी फळे विक्रेते, टेलरिंग व्यवसाय असेल, इस्त्री करणारा असेल, मेस चालवणारा असेल, इलेक्ट्रॉनिक विद्युत उपकरणांची दुरुस्ती व विक्री, फळ प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय. तर अशी ही स्वयंरोजगाराची उदाहरणं सांगता येतील. त्यामध्ये स्वयंरोजगार करणारी जी व्यक्ती आहे, या व्यक्तीने स्वतःहून रोजगार निर्माण केलेला असतो. ती व्यक्ती त्या स्वतःच्या धंद्याचा मालक असते आणि तीच व्यक्ती ते चालवत असते. जे याच्यातलं मनुष्यबळ आहे हे अगदी कमी लागतं, भांडवल देखील कमी लागतं. गरज काय आहे की वाढत्या बेकारीला आळा घालणे किंवा प्रतिबंध करणे. त्याचबरोबर घरातल्या घरात व्यवसाय करता येतो. आपलं इतर कामं शेती वगैरे जर असेल तर ते पाहून रोजगार करता येतो, स्वयंरोजगार करता येतो किंवा हा व्यवसाय करता येतो. त्यामुळं कुटुंबाकडे लक्ष देता येतं. नोकरी शोधण्यात वेळ घालवत बसावं लागत नाही की स्वतःच आपण त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केल्यामुळं. त्याचबरोबर आपल्या आवडीचं जे क्षेत्र आहे त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय केल्याचं एक समाधान मिळतं. तर अशा पद्धतीने याची जी गरज आहे ही गरज त्या ठिकाणी लिहायचं. अशा पद्धतीनं हे स्पष्टीकरण झालं. याला 2 मार्क, व्याख्येला 1 मार्क आणि या स्पष्टीकरणाला 2 मार्क, असे तुम्हाला 3 मार्क त्या ठिकाणी मिळतात. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं बाजारपेठ मूल्यमापन. तर बाजारपेठ मूल्यमापनामध्ये बाजारपेठ मूल्यमापनाची तुम्हाला व्याख्या लिहावी लागेल. बाजारपेठ मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातल्या त्यात सोपी जी असेल तर ती व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय. तर तुम्हाला मी जी सांगितलेली होती व्याख्या, तर त्यामध्ये पहा, विपणन विषयक निर्णय घेण्यासाठी किंवा समस्याविषयी पद्धतशीरपणे आवश्यक माहिती जमा करणे व जमवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे या कृतीस बाजारपेठ मूल्यमापन असे म्हणतात. ही एक व्याख्या आहे. दुसरी अजून एक सांगतो बा, विपणन मूल्यमापन ही एक उद्दिष्टानुसार पद्धतशीरपणे आणि विस्तृत स्वरूपाची अशी कृती आहे की ज्यामध्ये विपणन विषयक एखाद्या समस्येचा विचार केला जातो व त्या समस्येसाठी शास्त्रोक्तरित्या उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला बाजारपेठ मूल्यमापन असं म्हटलं जातं. तर अगोदर जी सांगितली व्याख्या ती जास्त तुम्हाला थोडीशी कशी आहे सोपी वाटते, तर ती लिहिण्याचा प्रयत्न करा. आता ही झाली व्याख्या. ह्या व्याख्येला 1 मार्क. आता याचं स्पष्टीकरण, तर बाजारपेठ मूल्यमापन जे आहे हे कशासाठी करायचं, ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी, त्यांची किती मागणी आहे त्या वस्तूला ते समजण्यासाठी, त्यानंतर ग्राहकाचं जे वर्तन आहे म्हणजे कशा पद्धतीनं बाजारपेठेत वस्तू घेण्याकडं त्या ग्राहकाचा कल आहे हे माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी बाजारपेठ मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तर यामधून विपणन संशोधनाच्या या कार्यक्रमामधून संभाव्य ग्राहकांची संख्या, स्थान, त्यांच्या आवडीनिवडी, बाजारात उपलब्ध वस्तू, मालाची किंमत व इतर माहिती, वितरणाच्या पद्धती, स्पर्धेची तीव्रता, जाहिरातीचे परिणामकारक मार्ग, ही माहिती सगळी आपल्याला प्राप्त होते आणि त्यानुसार आपल्याला आपल्या त्या उत्पादित वस्तूविषयी निर्णय घेता येतो की किती प्रमाणात उत्पादन केलं पाहिजे, आपल्याला संभाव्य ग्राहक कोण असणार आहेत आणि ती किती प्रमाणात विक्री होणार आहे याचे निर्णय घेण्यासाठी बाजारपेठ मूल्यमापनाची गरज असते. तर हे स्पष्टीकरण झालं. ह्याला 2 मार्क, व्याख्या 1 मार्क, स्पष्टीकरण 2 मार्क, असे 3 मार्क असतील. लक्षात. पुढची व्याख्या आहे खरेदी. तर खरेदी याच्यामध्ये देखील तुम्हाला खरेदीची व्याख्या द्यावी लागेल अगोदर. तर खरेदीच्या देखील वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्यातली एक व्याख्या तुम्हाला सांगतो. उत्पादन कार्यात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामग्री, उपकरणे, यंत्र, सुटे भाग इत्यादी बाजारामधून मिळवण्याच्या क्रियेला खरेदी असे म्हणतात. तर अल्फोर्ड आणि बेटी यांच्या मते ही व्याख्या आहे.
अशा 2-3 व्यवस्थापन तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तर कोणती त्यातली एक व्याख्या लिहायची. तर ही आत्ता मी सांगितली, ही व्याख्या तुम्ही लिहिली तरी त्या ठिकाणी 1 मार्क मिळेल. आणि खरेदीचा उद्देश, महत्त्व हे त्याचं स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला लिहिता येईल, किंवा कोणकोणत्या प्रकारच्या खरेदीचा समावेश होतो. खरेदीमध्ये कच्चा मालाची खरेदी, खरेदी केलेले भाग, उपभोग संग्रहण, सुट्टे भाग व अवजारे, उपकरणे, कार्यालयासाठी लागणाऱ्या वस्तू, या वस्तू ज्या आहेत त्या आपण खरेदीमध्ये करू शकतो. तर खरेदीचं उद्देश किंवा महत्त्व काय? तर उत्पादन कार्यास सामग्रीचा नियमित व सातत्याने पुरवठा करणे, चांगल्या दर्जाची सामग्री कमीत कमी किमतीला खरेदी करून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, दर्जेदार वस्तूच्या निर्मितीसाठी कमीत कमी किमतीत योग्य दर्जेदार सामग्रीची खरेदी करणे, त्याचबरोबर ग्राहकाला खरेदीमध्ये जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे, योग्य किमतीत वस्तू त्या ठिकाणी योग्य दर्जाच्या, योग्य वेळी, योग्य प्रमाणात पुरवठादाराकडून खरेदी करणे, ही खरेदीची काय असतात? प्रमुख उद्दिष्टे असतात. तर ही या ठिकाणी खरेदीचा उद्देश, महत्त्व तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कोणकोणत्या प्रकारची खरेदी करायची, याला 2 मार्क असतील. असे हे 3 मार्क. लक्षात. पुढचा आहे लेखाकर्म. लेखाकर्म. तर लेखाकर्म म्हणजे काय? लेखाकर्म म्हणजे व्यापारी व्यवहारांच्या नोंदी करणे. जे व्यापारी आहेत ते जे काही व्यवहार दिवसभरात झाले याच्या नोंदी ज्या करतात. लेखाकर्म म्हणजे व्यापारी व्यवहारांच्या नोंदी करणे, वर्गीकरण आणि सारांशीकरण करणे, निष्कर्ष काढणे आणि त्यानंतर परिणामांचे सादरीकरण करण्याची क्रिया. लक्षात. ही क्रिया म्हणजे लेखाकर्म, ही व्याख्या झाली त्याची. आणि मग लेखाकर्माची आवश्यकता का असते? तर दिवसभरात जे जे काही खर्च झालेला आहे हे आपल्याला समजण्यासाठी लेखाकर्म आवश्यक असतं. लेखाकर्म जमा खर्च लिहिण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. पुस्तक पालनाचं जेव्हा कार्य संपतं तेव्हा लेखाकर्माचं चालू होतं. पुस्तक पालनातील नोंदीवरून त्या ठिकाणी आपण सारांश लिहितो, त्याला लेखाकर्म असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने लेखाकर्मची जी उद्देश आहे लिहिण्याचा, तो आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे. व्यवसायातील नफा तोटा जाणून घेता येतो, व्यवसायाची आर्थिक स्थिती समजते, धनको आणि ऋणकोंची माहिती मिळते, मालमत्ता व देणी माहिती होतात, एकूण किती भांडवल गुंतवलं आणि त्याच्यातून किती खर्चाला ही माहिती होते, आणि भविष्यात किती भांडवलाची गरज भासेल याचं देखील अनुमान काढता येतं, आणि लाभ किती होणार आहे किंवा नफा किती होणार आहे, उत्पन्न आणि खर्चाची माहिती या सगळ्यामध्ये आपल्याला मिळत असते. तर ही लेखाकर्माची आवश्यकता. हे स्पष्टीकरणाला इथं 2 मार्क, व्याख्याला 1, असे 3 मार्क. लक्षात. त्यानंतर पुढचा आहे घाऊक व्यापारी. आपण व्यापाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. तर यातला घाऊक व्यापारी. तर घाऊक व्यापारी म्हणजे काय? घाऊक व्यापारीच त्या ठिकाणी तुम्हाला व्याख्या द्यावी लागेल. उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. जे घाऊक व्यापारी म्हणजे काय की जो उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतो आणि किरकोळ व्यापार लागतो त्याला घाऊक व्यापारी असं म्हणतात, अशी व्याख्या द्यायची. आणि त्याचं स्पष्टीकरण मग घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये असतील किंवा कार्य असतील ती त्यामध्ये लिहायची. तर निरनिराळ्या उत्पादकाकडून मालाची खरेदी करून तो एकत्रित करतो, माल साठवून ठेवतो, आवश्यकतेनुसार किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो, मालासाठी जो येणारा खर्च आहे, अर्थपुरवठा आहे, तो अर्थपुरवठा त्या ठिकाणी उत्पादकापर्यंत तो करतो, मालाचे वर्गीकरण, जे विविध प्रकारचे जो माल आहे त्याचं वर्गीकरण करून ठेवतो, प्रतवारीनुसार वर्गीकरण करतो, मोठ्या प्रमाणात मालाचा साठा करून ठेवतो, वस्तूची किंमत ठरवतो, व्यापारामध्ये जर काय संकट आलं तर तो धोका स्वीकारण्याची तयारी ठेवतो, बाजारपेठेची माहिती जमा करतो. ही घाऊक व्यापाराची कार्य असतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला घाऊक व्यापाराची कार्य, त्याला म्हणजे स्पष्टीकरण घाऊक व्यापाराचे, त्याला 2 मार्क आणि व्याख्याला 1 मार्क. तर अशा प्रकारे ही 3 मार्कांची विभागणी असेल. त्यानंतर पुढचं आहे प्रेरणा किंवा इन्सेंटिव्ह. हे एक महत्त्वाचं आहे. इन्सेंटिव्ह
तर ज्यावेळी एखादा कामगार चांगलं काम करतो तर त्याला ते प्रेरक वेतन म्हणून जे दिलं जातं त्याला आपण इन्सेंटिव्ह असं म्हणतो. कोणत्याही व्यक्तीला अथवा स्वतःला इच्छित उद्देश साध्य व्हावा म्हणून निर्धारित मार्गाने कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याच्या कार्याला प्रेरणा असे म्हणतात. ही एक व्याख्या आहे. दुसरी अजून एक पाच सोपी व्याख्या याच्यापेक्षा आहे की अपेक्षित उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांना काम करण्यास उत्तेजित करणारी प्रक्रिया म्हणजे प्रेरणा होय. विल्यम स्कॉट यांच्यामध्ये ही व्याख्या जी आहे प्रेरणेची की अपेक्षित उद्दिष्ट म्हणजे जे काही उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना काम करण्यास उत्तेजित करणारी जी एक प्रकारची प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात, प्रेरणा असे म्हणतात, इन्सेंटिव्ह. तर इन्सेंटिव्हची ही व्याख्या लिहिल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर त्यामध्ये प्रेरणा ही मानसशास्त्रीय प्रक्रिया असून या प्रक्रियेचा संबंध व्यक्तीच्या काम करण्याशी असतो. सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. प्रेरणेमुळे मानवीय गरजा पूर्ण केल्या जातात, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढतो, दृष्टिकोनामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. कर्मचाऱ्याच्या मनात त्यांचे काम अधिक आत्मीयतेने आणि कार्यक्षमपणे करावं असं त्यांना वाटतं. प्रेरणामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावतं आणि मनोबल उंचावल्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यांशी सलोख्याचे असे संबंध राहतात. ऐक्याची भावना वाढीस लागते आणि उत्पादकतेमध्ये वाढ होते किंवा एकूण उत्पादन वाढतं आणि एकूण उत्पादनं वाढल्यानंतर त्या ठिकाणी कंपनीचा लाभ होतो. त्याचबरोबर त्या कामगाराला देखील त्या ठिकाणी त्याचा पगार वाढतो आणि प्रेरक वेतन म्हणून त्याला इन्सेंटिव्ह दिलं जातं. तर ही या ठिकाणी प्रेरणेची तुम्हाला वैशिष्ट्ये सांगता येतील. स्पष्टीकरणामध्ये त्याला 2 मार्क असतील. तर अशा पद्धतीने ह्या 3 मार्कांची या ठिकाणी विभागणी असेल. तर अशा पद्धतीने विचारपूर्वक नेमकं मुद्देसूद जर तुम्ही उत्तर लिहिलं तर या ठिकाणी प्रत्येक व्याख्या आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं 3-3 मार्काचे तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं मार्क मिळवण्यास संधी आहे. लक्षात. तर हा झाला प्रश्न दुसरा. प्रश्न तिसरा. आता तिसरं पेज आहे प्रश्नपत्रिकेचं. प्रश्न तिसरा हा देखील लघुत्तरे आहे. टिपा लिहा कोणत्याही 4, 12 मार्क. तर यामध्ये देखील 6 टिपा दिल्या असतील, त्यातल्या 4 लिहायचे आहेत. 6 उपप्रश्न आहेत. 3-3 मार्काचा प्रत्येक उपप्रश्न आहे. कोणतेही 4 लिहा. आदर्श उद्योजकाचे गुण. आदर्श उद्योजक हे कोणीही उद्योजक होतात किंवा व्यावसायिक होतात, पण त्यातल्या त्यात जो आदर्श उद्योजक आहे किंवा चांगला जो उद्योजक आहे त्याच्यामध्ये कोणते गुण असणं गरजेचं आहे ते लिहायचे. तर हा 3 मार्काचा प्रश्न आहे. तर यामध्ये तुम्ही 6 गुण त्या उद्योजकाचे लिहिणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जवळजवळ 15-16 गुण तासाच्या वेळी मी सांगितलेले होते. त्यातले कोणतेही 6 गुण लिहायचे. जसं की पहा, शिक्षण, त्याचं योग्य ते शिक्षण असलं पाहिजे ते उद्योग करण्यासाठी. ज्ञान, त्याने ज्ञान मिळवलेलं असलं पाहिजे. आदर्शवाद, अचूकता, अवलोकन शक्ती, दूरदृष्टी, शोधक वृत्ती, धोका स्वीकारण्याची तयारी व साहसी प्रवृत्ती, नेतृत्व, नाविन्य, व्यक्तिमत्व, विश्लेषण करण्याची प्रवृत्ती, कुशल संघटन कौशल्य, जबाबदारीची जाणीव, व्यावहारिकता, तडजोड हे उद्योजकाचे काय आहेत, गुण आहेत. एवढे गुण आहेत ही. तर यातले कोणतेही तुम्ही 6 गुण लिहा आणि त्याचं थोडक्यात 1-2 ओळीमध्ये स्पष्टीकरण. तर तुम्ही हे मुद्देसूद असे 6 गुण लिहिले आणि त्याचं 1-2 ओळी स्पष्टीकरण लिहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क असे 3 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. म्हणजे मार्कांची जी विभागणी आहे, कोणती 6 गुण लिहा, प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क असे 3 मार्क त्या ठिकाणी असते मिळतील तुम्हाला. आता मी सांगितले 15-16 सांगितले गुण, त्यातले लिहायचे. मालक आणि कर्मचारी यांच्यातील शांततामय संबंध. आता हा टिपचा प्रश्न असल्यामुळं प्रत्येक वेळेसच की असे मुद्देसूदच येईल असं नाही. काही वेळेस तुम्ही सरसकट लिहिलं तरी चालतं, परंतु तुम्ही त्यातलं जे महत्त्वाचे आहे त्याला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, अंडरलाईन केलं पाहिजे, म्हणजे परीक्षकाच्या लवकर ते लक्षात येतं. तर मालक आणि कर्मचारी यांच्यातील शांततामय संबंध.
तर मालक कर्मचारी यांच्यातील शांततामय संबंधाचे काय परिणाम होतात किंवा का आवश्यकता असते हे तुम्ही त्या ठिकाणी मुद्देसूद पण लिहू शकताय, सलग पण लिहू शकताय किंवा आकडे टाकून देखील लिहू शकताय. जसं की 1 नंबर, पुरेसा पगार व इतर सवलती म्हणजे मालक कामगार यांच्यातील शांततामय संबंधासाठी पुढील बाबी करणं गरजेचं आहे. पुरेसा पगार व इतर सवलती म्हणजे कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार दिला पाहिजे, सवलत दिल्या पाहिजेत. 2, त्यांच्यामध्ये आर्थिक आणि अनार्थिक प्रेरणा निर्माण केली पाहिजे. 3 नंबर, कामाचे तास व काम करणारे असलेली जी परिस्थिती आहे ती चांगल्या प्रकारची असली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनिवडी, कौशल्य व अनुभवाचे जे काम आहे ते पाहून त्याच्यानुसार ते काम सोपवलं पाहिजे. रोजगाराच्या बाबतीत त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे की हमी मिळाली पाहिजे की आपल्याला हे काम आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी जी वागणूक ही चांगली असली पाहिजे. योग्य नेतृत्व करण्याची त्यांना संधी दिली पाहिजे. पर्यवेक्षकांची तांत्रिक योग्यता आणि कार्यक्षमता तपासली पाहिजे. संदेशवहनाच्या व्यवस्थेची परिणामकारकता, कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल असलेली निष्ठा या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा शांततामय संबंधावरती होत असतो. आणि त्याचे फायदे काय होतात की मालक वर्गाला फायदे होतात, कर्मचारी वर्गाला फायदे होतात आणि समाजाच्या दृष्टीने देखील त्याचे फायदे होत असतात. तर अशा पद्धतीने या टिपला 3 मार्क असतील. लक्षात याच्यामध्ये देखील कमीत कमी मेन 5-6 मुद्दे तुम्ही लिहिले पाहिजे. 6 मुद्दे जर वाटले योग्य तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात. रेल्वे वाहतूक. तर रेल्वे वाहतूक ही जी आहे रेल्वे वाहतूक टिप लिहित असताना रेल्वे वाहतूक म्हणजे काय लिहा, रेल्वे वाहतुकीचे फायदे, रेल्वे वाहतुकीचे तोटे हे त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. लक्षात. तर रेल्वे वाहतूक जी आहे ही रेल्वे वाहतुकीचे फायदे लिहित असताना मोठ्या प्रमाणात अवजड मालाची किंवा मालाची तसेच पॅसेंजरची लोकांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता येते एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात. आणि वेगवान वाहतूक आहे ही, दूरवर वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर आहे, वाहतूक क्षमता जास्त असते, त्याचबरोबर वाहतूक खर्च जो आहे हा कमी येतो. हे असे फायदे लिहिले पाहिजे त्याचबरोबर काही तोटे आहेत, हे तोटे देखील लिहायचे. लवचिकता नसते, कुठेही गाडी थांबवत जसे आपण बस थांबवतो किंवा मोटर गाडीने किंवा रिक्षाने प्रवास करायला ते आपण कुठेही थांबवतो, तशी रेल्वे थांबत नाही, मोठमोठ्या स्टेशनलाच फक्त थांबते. म्हणजे याच्यामध्ये लवचिकता नसते. अपघात जर झाला तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. म्हणजे सगळीकडे ही सुविधा उपलब्ध नाही रेल्वेची. डोंगराळ असेल दुर्गम भागात कमी सुविधा उपलब्ध आहे. तर हे असे काही तोटे देखील आहेत. तर यामध्ये रेल्वे वाहतूक म्हणजे काय, फायदे आणि तोटे असे 3 मार्कांची विभागणी असेल. त्यानंतर स्वॉट विश्लेषण. तर स्वॉट विश्लेषण तुम्हाला मी सांगितलं की स्वॉट विश्लेषण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा परीक्षेला हा प्रश्न येतोच. तर स्वॉट विश्लेषणामध्ये SW आणि T हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जमेच्या बाजू, S म्हणजे स्ट्रेंथ जमेच्या बाजू, W विकनेसेस कमकुवत बाजू, हे दोन्ही संस्थांतर्गत घटक आहेत. त्यानंतर O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी संधी आणि T थ्रेट्स अडथळे हे संस्थाबाह्य घटक आहेत. तर या 4ची थोडक्यात त्या ठिकाणी तुम्ही माहिती लिहिली पाहिजे आणि त्या ठिकाणी मग त्याला 3 मार्क मिळतील. लक्षात. तर त्यामध्ये विशेषतः काय करायचं, स्वॉट विश्लेषण म्हणजे काय, याला 1 मार्क येईल. 4 घटक आणि संस्थांतर्गत संस्थाबाह्य घटक असतात असे त्याला 1 मार्क असेल. आणि 4ची थोडक्यात जर माहिती लिहिली तर अर्धा असे त्याला 2 मार्क, असे 3 मार्कांची त्या ठिकाणी स्वॉट विश्लेषणाला विभागणी असेल. जिल्हा उद्योग केंद्र. तर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जिल्हा उद्योग केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी जिल्ह्यातील जे युवक आहेत या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांची त्या ठिकाणी नोंदणी करून घेतली जाते. त्याचबरोबर नवीन उद्योगधंद्यांची, लघुउद्योगांची नोंदणी देखील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये केली जाते. याची स्थापना कधी झाली आहे, 1978मध्ये स्थापना झाली आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहे. आणि यांची कार्य लिहायची थोडक्यात, नवीन उद्योगांची नोंदणी करून घेणे, सुशिक्षित बेरोजगारांना विविध प्रकारचं त्या ठिकाणी उद्योजकीय प्रशिक्षण देणे, योजना सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्या योजना सांगणे, जसे की पंतप्रधान रोजगार योजना, बीज भांडवल योजना, शासनाची
व्याज अनुदान योजना, तर ह्या योजनांची प्रचार आणि प्रसार करणे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करणे आणि अर्थसहाय्यासाठी मदत करणे. तर ही जिल्हा उद्योग केंद्राची जी कार्य आहेत ती त्यामध्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. असे 3 मार्क असतील. खेळते भांडवल उभारणीचे स्रोत. खेळतं भांडवल जे आहे, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल, हे 2 प्रकारची भांडवल आपल्याला उद्योगधंद्यामध्ये लागू शकतात, आवश्यकता असते. तर त्यातलं खेळतं भांडवल जे आहे, खेळतं भांडवल आपण कुठून, स्रोत म्हणजे मार्ग कोणते आहेत की कसं मिळवायचं खेळतं भांडवल. तर खेळते भांडवलासाठी संचालकाकडून कर्ज घेतलं जातं. उद्योजकांनी स्वतःचे भांडवल धंद्यात किंवा त्या व्यवसायामध्ये टाकणे, वापरात नसलेली मालमत्ता विकून किंवा तारण ठेवून खेळते भांडवल उभं केलं जातं. नफ्याचा काही भाग, जो उद्योगामध्ये नफा होईल त्याचा काही भाग खेळत्या भांडवलासाठी राखून ठेवला जातो. व्यापारी बँकाकडून कर्ज घेतलं जातं. निर्मित होणाऱ्या मालाची रक्कम खरेदीदाराकडून अग्रिम स्वरूपात उचल म्हणून घ्यायची. शासकीय वित्त सहाय्य योजनेअंतर्गत पैसा उचलणे. त्याचबरोबर प्रॉमिसरी नोट्स, बिल्स ऑफ एक्सचेंज यासारखे क्रेडिट दस्तऐवज जे आहे त्यांचा वापर करून देखील खेळतं भांडवल उभारता येतं. असे कमीत कमी तुम्ही 6 जे हे आहेत खेळते भांडवल उभारणीचे स्रोत ते लिहा. योग्य 6 स्रोत लिहिले तर 3 मार्क मिळतील. प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क असेल. लक्षात. तर उत्तर जास्त लिहिण्याच्या अपेक्षा नाही, नेमकं उत्तर लिहा, तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळून जातील. कारण हे लघुत्तरी प्रश्न आहेत. प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4, 12 मार्क. कुटीर उद्योग व लघु उद्योग यातील फरक स्पष्ट करा. कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यांच्यातला फरक लिहायचा आहे. तर फरक हा लिहित असताना दोन्हीमध्ये जे आहेत कुटीर उद्योग, दोन्हींचा जर आकार पाहिला तर कुटीर उद्योग अगदी छोट्या स्वरूपाचा, लहान स्वरूपाचा असतो की जो घरच्या घरी चालू होतो, आणि लघु उद्योग थोडा मोठा असतो. तर फरक लिहित असताना कुटीर उद्योग स्वतःच्या घरात चालवले जातात, तर लघु उद्योग एखाद्या स्वतंत्र जागेमध्ये चालवला जातो. कुटीर उद्योगामध्ये पारंपरिक पद्धत चालवले असतात, म्हणजे त्यामध्ये एवढं काही अत्याधुनिक तंत्रज्ञान नसतं. लघु उद्योगामध्ये मात्र नव्या प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन केलं जातं, नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं. कुटीर उद्योगात मानवी श्रम आणि परंपरागत कौशल्याचा वापर केला जातो, तर लघु उद्योगामध्ये यंत्राचा आणि अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जातो. कुटीर उद्योगामध्ये श्रमिक म्हणून कुटुंबातलेच लोक काम करतात, तर लघु उद्योगामध्ये कुटुंबाव्यतिरिक्त इतर लोक जे आपण काय नेमणुका करतो आणि ते काम करत असतात. कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध कुटीर उद्योगामध्ये होतो. लघु उद्योगामध्ये मात्र कच्चा माल बऱ्याच वेळा बाहेरून आणावा लागतो. भांडवल जे आहे कुटीर उद्योगामध्ये अगदी कमी लागतं, लघु उद्योगामध्ये मात्र भांडवल जास्त लागू शकतं. तर अशा प्रकारे हे कोणतेही 3 मुद्दे फरकाचे लिहा. कुटीर उद्योगाचे 3 आणि लघु उद्योगाचे 3. तर त्याला 3 मुद्द्यांना 3 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. लक्षात. त्यानंतर उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे घटक. उपभोक्त्याचं जे वर्तन आहे, हे उपभोक्त्याचं वर्तन निश्चित करणारे जे घटक आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहेत. 5 घटक आहेत. व्यक्तिगत घटक, आर्थिक घटक, मानसिक घटक, सामाजिक घटक आणि सांस्कृतिक घटक. तर यातले कोणतेही 3 घटक आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. आता समजा व्यक्तिगत घटक घेतलं तर त्या व्यक्तिगत घटकांची गरज काय आहे, कोणकोणते येतात त्यामध्ये, ग्राहकांच्या गरजा, व्यक्तिमत्व, वय, जीवनशैली हे व्यक्तिगत घटकामध्ये येईल. आर्थिक घटकामध्ये एकूण उत्पन्न, उधारीची सवलत, बचत, सरकारी धोरण. मानसिक घटकामध्ये अभिप्रेरणा, दृष्टिकोन, आकलन, प्रवृत्ती. सामाजिक घटकामध्ये काही कुटुंब, आप्तमित्र, समाज व समूह, परिसर. आणि सांस्कृतिक घटकामध्ये संस्कृती, मान्यता, प्रथा, रूढी आणि परंपरा. तर या 5 घटकापैकी कोणती 3 घटक तुम्ही लिहा आणि त्याचं आत्ता सांगितलं तसं एक्सप्लेनेशन लिहा, स्पष्टीकरण. 3 पैकी 3 मार्क मिळतील. तर अशा पद्धतीने उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे घटक झाले. प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग कोणते, हे देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला येतो. प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग. बरेच मार्ग आहेत. जवळजवळ तुम्हाला मी 9 ते 10 कल्पना मिळण्याचे मार्ग सांगितलेले होते. तर त्यामध्ये 1 नंबर अनुभवी तज्ज्ञांची, सल्लागारांची मदत घेणे, वैज्ञानिकांची मदत घेणे. म्हणजे कशा पद्धतीने प्रकल्प निवडायचा ही त्यांच्याकडून समजून घ्यायचं, मदत घ्यायची.
2 नंबर आहे मासिके, औद्योगिक प्रकाशने, व्यावसायिक वृत्तपत्र, दूरदर्शनवरील कार्यक्रम याच्यातून माहिती घेणे. 3 नंबर प्रयोगशाळा, संशोधन संस्था, व्यापारी संस्था, मार्गदर्शक संस्थांचे सहाय्य घेणे. 4 नंबर बाजारपेठ संशोधन, ग्राहक सर्वेक्षण, इंटरनेट याच्या माध्यमातून माहिती घेणे. 4 नंबर विक्री प्रतिनिधी आणि अधिकृत विक्रेते यांचे ग्राहकाचे जवळचे संबंध असतात, त्यांना ग्राहकांच्या अपेक्षा ज्या आहेत ते माहिती असतात, त्यामुळं त्यांच्यामार्फत असे प्रतिनिधी नेमून त्यांच्यामार्फत नवीन कल्पना मिळवणे. 5 नंबर बाजारपेठेत उपलब्ध वस्तूंचा संशोधनात्मक अभ्यास करून त्यातून अधिक चांगले आणि प्रगत उत्पादन कशा पद्धतीने करता येईल याची माहिती गोळा करणे. 6 नंबर व्यापारी मेळावे, प्रदर्शने, चर्चासत्रे याच्या माध्यमातून माहिती घेणे. आपले व्यावसायिक मित्र किंवा नातेवाईक यांच्यावरून माहिती घेणे. ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा यांचा अभ्यास करणे, मार्केट सर्वे करणे, विविध उपक्रमात लागणारा कच्चा माल, सुट्टे भाग, वस्तू इत्यादींचा अभ्यास करणे आणि त्याच्यानुसार माहिती घेणे आणि उपलब्ध उत्पादन उपक्रम यांच्यातील त्रुटी काय आहेत त्या शोधणे आणि त्यात आपण त्रुटी दूर करायच्या आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन बनवण्यासाठी प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी ते प्रकल्प निवडीसाठी आपल्याला चालना मिळू शकते. तर अशा प्रकारे जे 9-10 जे मुद्दे आहेत यातले कोणतेही तुम्ही 6 मुद्दे लिहा. प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क असे त्या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क मिळून जातील. लक्षात. ड. यंत्रसामग्रीची निवड करताना कोणते घटक विचारात घेतात. आपण ते पाहिले पहा, जागेची निवड आणि यंत्रसामुग्रीची निवड. तर यंत्रसामुग्रीची निवड करत असताना ती कोणत्या कंपनीची आहे, जी आपण मशिनरी घेणार आहे ही कोणत्या कंपनीची आहे, तिची उत्पादन क्षमता किती आहे, त्या वस्तूची किती पॉवर आहे, तिची हॉर्स पॉवर किंवा वॅटेज किती आहे मशिनरीचे. त्याचबरोबर मशीन तयार करणारी कंपनी कोणती आहे आणि ती बाजारपेठेमध्ये त्या कंपनीचं स्थान काय आहे, म्हणजे नावाजलेली कंपनी आहे का, की ज्याला आपण ब्रँडेड म्हणतो, अशी ती ब्रँडेड कंपनीची ती मशीन आहे का हे पाहिलं पाहिजे. त्या मशीनची तुलनात्मक किंमत किती आहे, इतर कंपन्यांची जर तुलना केली तर ती किंमत देखील योग्य असली पाहिजे, ती किंमत पाहिजे. त्याचबरोबर भांडवल तेवढं जे काय आपण मशीन घेणार आहे, यंत्र घेणार आहे त्यासाठी उपलब्ध भांडवल आहे का तेवढं आपल्याकडं, तिच्यापासून किती उपयोगिता मिळणार आहे. म्हणजे आपण समजा 10 लाख रुपयाची मशीन घेतली तर ते 10 लाख रुपयाची मशीन घेतल्यानंतर त्या मशीनपासून आपल्याला किती उपयोगिता मिळणार आहे. म्हणजे कमीत कमी त्या मशीनने आपल्याला जर एक 50 लाख रुपये मिळवून दिले तरी ती मशीन फायदेशीर असणार आहे. तर ती उपयोगिता पाहिली पाहिजे. त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन, तांत्रिक वैशिष्ट्ये काय काय आहेत तर ती पाहिली पाहिजेत. मशिनरीचा वाहतुकीचा खर्च किती आहे, वापरण्याचा खर्च किती आहे ते पाहिलं पाहिजे. त्यासाठी मशीनसाठी जे तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान कुठं उपलब्ध आहे. समजा मशीन जर बिघडली तर ती दुरुस्त कुठं करता येईल किंवा त्यासाठीचे जे टेक्निशियन आहेत ते कुठं उपलब्ध असतील त्या गोष्टी देखील पाहिल्या पाहिजेत. विक्रीनंतरची सेवा म्हणजे गॅरंटी, वॉरंटी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. मशिनरीच्या वापरासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ म्हणजे ऑपरेटर आहे का ती मशीन चालवण्यासाठी आपल्याकडं, नसेल तर त्याचं प्रशिक्षण कुठं द्यावं लागेल कामगारांना. मशिनरीची मानवी वापरासाठी सुरक्षित म्हणजे सुरक्षित वापरासाठी ती आहे का. स्पेअर पार्ट्स त्याचे कुठं मिळू शकतात बिघाड झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर. आणि त्याचं आयुष्य किती आहे, मशीनचं लाईफ किती आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला मशिनरीची निवड करत असताना या गोष्टींचा माहिती घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी यंत्रसामुग्रीची निवड करताना हे घटक विचारात घेतले पाहिजे. यापैकी कमीत कमी 6 घटक तुम्ही लिहिले पाहिजेत. प्रत्येक घटकाला अर्धा मार्क असे त्या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क मिळून जातील. ई. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची थोडक्यात माहिती लिहा. MSFC. तर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ जे आहे तर हे महाराष्ट्रातील जे उद्योजक आहेत यांना मदत करणारी एक अर्थसहाय्य करणारी संस्था आहे. महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन असं महावित्त असं देखील त्याला म्हटलं जातं. तर या महावित्तच्या माध्यमातून उद्योजकांना अर्थसहाय्य केलं जातं आणि उद्योगाविषयी प्रोत्साहन दिलं जातं. त्यामध्ये तंत्रज्ञ सहाय्य योजना आहे, त्यांची संशोधन विकास सहाय्य योजना आहे, सुशिक्षित बेरोजगारासाठी कर्ज दिलं जातं, संयुक्त कर्ज योजना आहे, अनुसूचित जाती जमातील उद्योगांसाठी सहाय्य करणे, लष्करी सेवेतून जे निवृत्त झालेत अशा कर्मचाऱ्यांसाठी सहाय्य दिलं जातं, ग्रामीण आणि शहरी भागातील विविध प्रकारचे हॉस्पिटल उभारण्यासाठी सहाय्य केलं जातं.
वाहतूक व्यावसायिकांना वाहने खरेदीसाठी सहाय्य केलं तर पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाते. जे बंद पडलेले किंवा आजारी उद्योग आहेत त्यांचं पुनर्वसन केलं जातं. बीज भांडवल योजनेसाठी कर्ज दिलं जातं आणि अर्थसहाय्यासाठी सर्वसाधारण योजना आहेत. उद्योगाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य देखील या महावित्तमधून केलं जातं. आलं लक्षात. तर अशा प्रकारे ह्या महावित्तच्या योजना आहेत. फक्त खेळत्या भांडवलासाठी या संस्थेकडून मात्र कर्ज मिळत नाही, एवढंच लक्षात ठेवा. खेळत्या भांडवलासाठी कर्ज दिलं जात नाही, पण स्थिर भांडवलासाठी आणि विविध प्रकारच्या इतर योजनांमधून कर्ज दिलं जातं. तर या ठिकाणी हे कमीत कमी यामध्ये देखील 6 मुद्दे लिहायचे, तिथं 3 मार्क तुम्हाला मिळतील. सामग्री निर्गमन कार्यपद्धती स्पष्ट करा. सामग्रीचं निर्गमन कार्यपद्धती आहे, ही कार्यपद्धती लिहायची. तर भांडारगृहातून विविध विभागांना सामग्री निर्गमन करण्याची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये काय केलं तर उत्पादन व कार्यकारी विभाग आवश्यक असणाऱ्या सामग्रीसाठी भांडारगृहाला सामग्री मागणीपत्र पाठवतात. त्यानंतर त्या सामग्री मागणीपत्र आल्यानंतर जे विभाग प्रमुख आहे त्यांची त्याच्यावरती सही घेतली जाते. त्यानंतर सही घेतली की ती बिनकार्डवरून आधारे मागणीपत्रानुसार सामग्री उपलब्ध आहे की नाही ते तपासून पाहिलं जातं आणि तपासून पाहिल्यानंतर जर नसेल तर उपलब्ध नाही असा शेरा मारला जातो आणि खरेदीच्या सूचना दिल्या जातात. त्यानंतर सामग्री मागणीपत्रानुसार सामग्री भांडारात उपलब्ध आहे अशी सामग्री बीन्स रॅक्स इत्यादीमध्ये काढून तिची मोजणी करतात आणि त्यानंतर मागणी येणाऱ्या व्यक्तीला त्या सामग्रीची प्रदान केली जाते. तर अशी जी प्रोसेस आहे ही सामग्री निर्गमनाची कार्यपद्धती त्या ठिकाणी तुम्ही क्रमवार लिहिणं गरजेचं आहे. तर याला 3 मार्क असतील. लक्षात. तर ही सामग्री निर्गमन पद्धतीचा वापर करत असताना त्यात काही दस्तावेजांचा वापर केला जातो. सामग्री मागणीपत्र असेल, बिल ऑफ मटेरियल असेल, सामग्री प्रत्ययपत्र असेल, सामग्री स्थानांतरपत्र, बिन कार्ट आणि स्टॉक लेजर या दस्तावेजांचा वापर करून ही सामग्री निर्गमन कार्यपद्धती राबवली जाते. लक्षात. तर अशा पद्धतीने हे सामग्री निर्गमनाला याला 3 मार्क असतील. तर सोडवत असताना काय करायचं पहा. सामग्री निर्गमन जर यात तुम्ही बाकीचे 6 जे आहेत उपप्रश्न आता आपण पाहिले, यातला थोडासा अवघड कोणता प्रश्न वाटतो तुम्हाला, सामग्री निर्गमन लिहायला तुम्हाला अवघड इथं वाटतं सामग्री निर्गमन, तर ते सोडून द्यायचा विषय. राहिलेल्या 5 मधले 4 सोडवायचे. एखादा प्रश्न त्यामध्ये टप असतोच, अवघड असा असतोच, तर तो सोडून द्यायचा. की हे पण विचार करायचं की या प्रश्नाचं आपण उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मार्क कोणत्या प्रश्नाच्या उत्तरामधून मिळतील, त्या पद्धतीने प्रश्नांची निवड करायची. आता प्रश्न 5वा शेवटचा की जो दीर्घोत्तरी आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. समविच्छेदन बिंदू विश्लेषण संकल्पना आलेखाच्या सहाय्याने स्पष्ट करा. तर हा प्रश्न देखील जसं मी तुम्हाला स्वाटचं सांगितलं तशाच पद्धतीने समविच्छेदन बिंदू हा प्रश्न नेहमी परीक्षेला येणार आहे. तर इथं काय विचारले त्यांनी, समविच्छेदन बिंदू विश्लेषण संकल्पना आलेखाच्या सहाय्याने स्पष्ट करा. म्हणजे आलेख काढायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. 6 मार्काचा प्रश्न आहे. तर तुम्ही जेव्हा आलेख आकृती काढताय व्यवस्थितपणे पट्टी पेन्सिलच्या सहाय्याने त्यामध्ये एक्स अक्षावरती विक्री आणि वाय अक्षावरती उत्पन्न आणि परिव्यय येईल आणि त्याचनंतर त्या ठिकाणी तुम्ही हानी दाखवायची, स्थिर परिव्यय किती आहे तो दाखवायचा, एकूण परिव्यय दाखवायचा, त्याचबरोबर मिळणारा लाभ, विक्री आणि समविच्छेदन बिंदू सगळ्यात महत्त्वाचा समविच्छेदन बिंदू दाखवायचा आणि ही सगळी व्यवस्थित त्या ठिकाणी नामनिर्देशित हा ग्राफ काढायचा. याला 2 मार्क असतील. आणि पुढं तुम्हाला विचारलेलं आहे की त्याची समविच्छेदन बिंदू विश्लेषण संकल्पना आलेखाच्या सहाय्याने स्पष्ट करा. म्हणजे आकृतीला 2 मार्क झाले. तिची संकल्पना आल्या. समविच्छेदन बिंदू म्हणजे काय, समविच्छेदन बिंदू म्हणजे ना नफा ना तोटा असा बिंदू होय जिथे एकूण खर्चाने मिळणारे उत्पन्न सम होतात किंवा सारखेच होतात. याला 1 मार्क असेल. तरी समविच्छेदन बिंदू म्हणजे काही व्याख्येला 1 मार्क, आकृतीला 2 मार्क, किती झाले मार्क 3 मार्क झाले. आणि राहिलेले 3 मार्क हे स्पष्टीकरणाला तुम्ही जो ग्राफ काढला आहे त्याच्यावरून स्पष्टीकरण लिहायचं, त्याला 3 मार्क असतील. तर ते ग्राफवरूनच त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे, याला 3 मार्क. त्याचबरोबर समविच्छेदन बिंदूचे महत्त्व आणि फायदे जरी त्यामध्ये लिहिले तरी चालतात. तर अशा प्रकारे ही 6 मार्कांची विभागणी असेल. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
विपणनाची कार्ये स्पष्ट करा. मार्केटिंग. तर मार्केटिंगचा प्रश्न देखील हा अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा हा पण प्रश्न येतो, विपणनाची कार्ये स्पष्ट करा. तर विपणनाची वेगवेगळी कार्ये तुम्हाला सांगितलेली आहेत पहा. फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. त्यामध्ये 1 मालाची खरेदी आणि एकत्रीकरण, 2 नंबर प्रमाणीकरण आणि प्रतवारी, 3 नंबर मुद्रीकरण, 4 नंबर बांधणी किंवा संवेष्टन, साठवण, वाहतूक, अर्थपुरवठा, विमा, मालाची जाहिरात, विक्रय कला, बाजारविषयक माहिती व विपणन संशोधन आणि विक्री करणे, अशी 12 कार्ये आहेत विपणनाची. यापैकी कोणती 6 कार्ये लिहा. अलग लक्षात, 6 मार्काला 6 कार्ये आणि त्याचं थोडक्यात 1-2 ओळीत स्पष्टीकरण. एवढं जरी तुम्हाला लिहिलं तर हे अतिशय सोपा प्रश्न आहे. 6 पैकी 6 मार्क या ठिकाणी विपणनाच्या कार्याला मिळतील. आणि समविच्छेदन बिंदूला देखील तुम्हाला 6 पैकी 5 मार्क मिळू शकतात किंवा 6 पैकी व्यवस्थित दिलं तर 6 पण मिळू शकतात. तर हा झाला 5वा प्रश्न. आता 5व्या प्रश्नाला ऑर आहे किंवा 5व्या प्रश्नाला ऑर आहे. तुम्हाला अ आणि ब हे वरचं आता जे सांगितलं समविच्छेदन विपणन जर दोन्ही येत असतील व्यवस्थित तर तिथं विषय संपला, तुमचं प्रश्नपत्रिका संपली. पण यातलं जर येत नसेल तर खाली पुन्हा 5वा प्रश्न आहे तो पाहायचा. ते जर सोपं असेल तर त्यातलं अ आणि ब लिहायचं. परंतु लिहित असताना एकतरी वरच्यातलं अ ब दोन्ही लिहायचं किंवा खालच्यातलं अ ब असंही दोन्ही लिहायचे. वरच्यातलं एक आणि खालच्यातलं एक असं कधीही लिहायचं नाही, नाहीतर तुमचे मार्क कट होतात, एकच गृहीत पकडले जातात. म्हणून हे दोन्ही जर येत असतील तर हेच दोन्ही सोडवा, वरचे जर येत नसतील तर खालचे दोन्ही सोडवायचे. आता खाली पहा, ऑरला 5व्या प्रश्नाला काय, पुस्तक पालन व लेखाकर्म म्हणजे काय. पुस्तक पालन व लेखाकर्म यातील फरक स्पष्ट करा. तर पुस्तक पालन आणि लेखाकर्म तुम्हाला व्यवस्थितपणे आपण घेतलेला आहे. तर पुस्तक पालनाची अगोदर व्याख्या लिहायची. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी आर्थिक व्यवहारांच्या त्यांच्या स्वरूपानुसार निरनिराळ्या पुस्तकात नोंद करण्याची कला आणि शास्त्र म्हणजे पुस्तक पालन. आलं लक्षात. आणि लेखाकर्म म्हणजे काय, व्यापारी व्यवहारांच्या नोंदी करणे, वर्गीकरण आणि सारांशीकरण करणे, निष्कर्ष काढणे आणि त्यानंतर परिणामांचे सादरीकरण करण्याची क्रिया म्हणजे लेखाकर्म. म्हणजे पुस्तक पालनाचं काम संपलं की लेखाकर्म चालू. तर या दोन्हींच्या व्याख्या लिहायच्या. दोन्हीच्या व्याख्याला, पुस्तक पालनाच्या व्याख्याला 1 मार्क असेल, लेखाकर्माच्या व्याख्याला 1 मार्क असेल, असे 2 मार्क झाले व्याख्यांना. लक्षात. त्यानंतर पुस्तक पालन आणि लेखाकर्म यातील फरक विचारलेला आहे. तर कोणत्याही फरकाचे 4 मुद्दे लिहायचे. समजा पहिला फरक आहे, पुस्तक पालनी जमा खर्च लिहिण्याची प्राथमिक अवस्था, तर लेखाकर्मी जमा खर्च लिहिण्याची उच्च अवस्था. पुस्तक पालनामध्ये जमा खर्च लिहिताना पुस्तक पालनाचे कार्य प्रथम सुरू होते आणि लेखाकर्मामध्ये पुस्तक पालनाचं कार्य संपलं की लेखाकर्माचं काम सुरू होते. तिसरा आहे, व्यवसायातील आर्थिक व्यवहार मूळ नोंदीच्या पुस्तकात देण्याच्या कार्याचा समावेश पुस्तक पालनात होतो. तर पुस्तक पालन नोंदीवरून सारांश तेरीज लिहिण्याचं कारण लेखाकर्मात होतं. त्यानंतर मूळ नोंदीच्या पुस्तकाला नोंदीवरून खातेवहीत नोंद करण्याचे कार्य पुस्तक पालनात समाविष्ट होते. तर खातेवहीत केलेल्या नोंदीबरोबर झाले आहेत किंवा नाहीत हे तर्जवून पाहण्याचे कार्य लेखाकर्मात होते. लक्षात. त्याचबरोबर पुस्तक पालनात केवळ व्यापारी व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात, त्यात कोणतेही निष्कर्ष काढले जात नाहीत. लेखाकर्मामध्ये मात्र निष्कर्ष काढले जातात. असे जवळजवळ 7-8 तुम्हाला फरकाचे मुद्दे सांगितले. त्यातले कोणतेही 4 मुद्दे लिहा. 4 मुद्द्याला 4 मार्क असतील. फक्त यात काय करा, पुस्तक पालन लेखाकर्माचं फरक लिहित असताना पुन्हा त्यात व्याख्या लिहू नका, कारण आपण व्याख्यावरती स्वतंत्र लिहिलेले आहेत. त्यामुळे परत त्यात व्याख्या लिहायची नाही. तर व्याख्येव्यतिरिक्त इतर 4-4 मुद्दे लिहायचे. त्या मुद्द्यांना 4 मार्क असतील, दोन्हीकडचे 4 मार्क असतील आणि व्याख्यांना 2 असे 6 मार्क. ब, वाहतुकीचे महत्त्व स्पष्ट करा. वाहतुकीचं जे महत्त्व आहे त्यामध्ये वाहतूक म्हणजे काय ते लिहा आणि त्याचं महत्त्व. वाहतुकीचे महत्त्व स्पष्ट करा. आता वाहतूक म्हणजे काय लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं चालेल, पण वाहतुकीचे महत्त्वाचे जे आहे, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, हे लिहिणं गरजेचं आहे. कारण प्रश्नच तसा आहे, वाहतुकीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. त्यामुळे याच्यामधले मुद्देसूद जर तुम्ही लिहिलं तर यामध्ये देखील तुम्हाला 12-13 मुद्दे दिलेले आहेत. तर त्या प्रत्येक मुद्द्याचं मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. त्यामध्ये विशेषतः पहा, वाहतुकीच्या महत्त्वामध्ये 1 नंबर गती क्षमता, मालाची ने-आण, माणसांची वाहतूक, स्थल उपयोगिता, किमतीत स्थैर्य, अंतर्गत बाजाराचा विस्तार, उद्योगधंद्यांची प्रगती, जागतिक बाजारपेठ, आणीबाणीत सेवा, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास, व्यापारी संबंध आणि शेवट समुदाय, सामाजिक आणि वैचारिक बदल. असे जवळजवळ 12 ते 13 मुद्दे आहेत. आणि या प्रत्येक मुद्द्याची 1-2 ओळी तुम्ही स्पष्टीकरण लिहा. या ठिकाणी तुम्हाला हमखास 6 पैकी 6 मार्क मिळू शकतात.
एका मुद्द्याला 1 मार्क, अशा पद्धतीने कोणतेही 6 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही जी प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासह सगळी तुम्ही या ठिकाणी सोडवून सांगितलेली आहे. तुम्ही पुन्हा एकदा सरावासाठी ही प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे सोडवा. जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळू शकतील आणि यातले बरेचसे प्रश्न पुन्हा या परीक्षेला देखील रिपीट होऊ शकतील. कारण ही प्रश्नपत्रिका जी आहे ही चांगली व्यवस्थितपणे काढलेली प्रश्नपत्रिका दिसते आणि प्रश्न देखील सगळे महत्त्वाचे वाटत आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. कसं सोडवायचं ते सांगितलेलं आहे. उत्तराची मर्यादा किती ठेवायची ते देखील सांगितलेलं आहे. त्यानुसार उत्तरं लिहा आणि व्यवस्थितपणे मुद्देसूद प्रश्नपत्रिका सोडवून तुमच्या प्राध्यापकांकडून तपासून घ्या. ओके.